मनोर येथून बेपत्ता झालेला अल्पवयीन 14 वर्षीय मुलगा अखेर सापडला आहे। पोलिसांच्या मदतीने त्याला शोधण्यात अखेर यश आलंय। मनोर येथील पियुष यादव नामक हा अल्पवयीन मुलगा बोरीवली रेल्वे पोलीस स्टेशन येथे मिळून आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पियुषचे त्याच्या शाळेत एका मित्रासोबत भांडण झाले होते। त्या भांडणाचा राग मनात ठेवून पियुष जितेंद्र यादव वय वर्ष 14 हा अल्पवयीन मुलगा सायकलने मनोर ते पालघर पर्यंत गेला आणि पालघर रेल्वे स्टेशनला सायकल ठेवून तो लोकल ट्रेन मध्ये बसून बोरीवली येथे गेला होता। मात्र त्याला बोरीवली रेल्वे पोलीस स्टेशन येथून ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के यांनी दिली आहे। मनोर मधल्या खुशी आंगण सोसायटीत राहणारा पियुष हा 27 जुलै रोजी रविवारी दुपारी मनोर येथून अंदाजे 3 वाजेपासून बेपत्ता झाला होता। त्याच्या घरच्यांनी त्याच्या कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेच दिसून न आल्याने आढळून न आल्याने अखेर त्यांनी मनोर पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली होती। मनोर पोलीस ठाण्यात 230/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि सोशल मीडियावर सुद्धा त्याचा फोटो आणि पोस्ट व्हायरल करण्यात आली होती। तर पियुषचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय, ज्यामध्ये तो सायकलने पालघरच्या दिशेने जात आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हा व्हिडिओ समोर आलाय। अखेर पियुष हा आता बोरीवली येथे मिळून आला आहे, त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। मात्र घरात किंवा शाळेत रागावणे, मनाविरुद्ध गोष्टी घडल्यास तर कधी किरकोळ कारणांमुळे अल्पवयीन मुले घर सोडत असल्याचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे। अल्पवयीन मुलांमध्ये राग आणि घर सोडणे ही एक गुंतागुंतीची समस्या आहे, ज्यासाठी पालकांनी मुलांशी संवाद साधणे, त्यांना समजावून घेणे आवश्यक झाले आता सध्या तरी। मात्र अशा घटना पोलीस आणि पालकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे।